हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे आता इथे कृष्णाचा अपमान करायला पाहणाऱ्या बाळजाबाई स्वतःहूनच स्वतःने खणलेल्या खड्ड्यामध्ये पडणार आणि दुष्यंत नवरा म्हणून कृष्णाला सांभाळून घेत तिची बाजू मांडत सगळ्यांचा बरोबर पान उतारा करणार। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, म्हणजेच हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही दुष्यंतकडे आलेली असते आणि ती दुष्यंतला विचारते की दुष्यंत सरकार, आता घरातले सगळे सोपस्कारसुद्धा पूर्ण झालेले आहेत, सगळं व्यवस्थित झालं आहे, तर मग मी माझ्या शेतावर काम करायला गेलेलं चालेल ना? त्यावर दुष्यंत तिला सांगतो की यावर आपल्या अगोदरसुद्धा बोलणं झालं आहे आणि तू आता काम करायला गेलीस तरी माझी काहीच हरकत नाही आहे, इवन तुला माझी परमिशन घ्यायची गरजच नाही आहे। हे ऐकल्यावर कृष्णा खरोखर खूप खुश होते। तर दुष्यंत आता तिकडनं बाहेर निघून गेलेला असतो। कृष्णा आरशात बघत असते आणि म्हणत असते, आज पावतर असला माणूस कुठं बी बघितला नव्हता, खरंच बुंगट पाहुणं तुम्ही लय भारी आहेसा। इतक्यात दुष्यंत तिकडे आलेला असतो। तर दुष्यंत आता कृष्णाला विचारतो, तू काही बोललीस का? त्यावर कृष्णा म्हणते, नाही म्या काय नव्हतो बोलत, हेच म्हणत होतो वावरात जायचं आहे, कामं करायची आहेत, लई कामं राहिल्यात। दुष्यंत म्हणतो, हो जा आणि सगळी कामं पूर्ण कर तुझी, बेस्ट ऑफ लक। त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, ऑल द बेस्ट, खूप दिवसांनंतर जातीयस ना शेतांवर, सो आय होप तू चांगलं काम करशील पुन्हा नव्याने। त्यावर कृष्णा म्हणते, आता तुम्ही म्हणलायसा नवं, मग काय टेन्शनच नाही बघा, आणि वावरात राबणं आपल्याला पहिल्यापासून जमतं, मातीशी नाळ जोडली आहे ना व आपली। त्याबरोबर आता हे सगळं बोलणं मैनावतीने ऐकलेलं असतं। मैनावती ही लगेचच बाळजाबाईंकडे येते आणि बाळजाबाईंना सांगत असते, अहो बाळजाबाई, तुमची ही एकुलती एक सून आपल्या रांगडी पाटलांच्या नावाला बट्ट्या लावणार बघा, समधी लोक म्हणतात ते खरं आहे, ही पोर म्हणजे अवदसा। त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या चिडतात आणि म्हणत असतात, मैनावती तोंडाला आवर घाला, काय भी असलं तरी ती पोरगी आता या घरची सून आहे, काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला। मग ती बाळजाबाईंना सांगते की ती मुलगी तिच्या वडिलांच्या शेतावर कामाला जायला निघाल्या। त्याबरोबर हे ऐकून बाळजाबाई या म्हणतात, जाऊ देत की मग। त्यावर हे ऐकून मैनावती आणि गणपत दोघांनाही आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसतो। तर बाळजाबाई म्हणतात, कामावरच जायला नवं, जाऊ दे की। त्याबरोबर मैनावती म्हणते, अहो बाळजाबाई, जर ती पोर कामावर गेली तर काय होईल तुम्हासनी कळतंय काय? अहो आज पावतर रांगडे पाटलांची कुठली बी सून कामावर गेलेली नाही आणि ते बी शेतात असं गड्यावानी राबाया। त्यावर लगेचच आता बाळजाबाई तिला सांगतात, आम्ही कुठं तिला शेतात राबाया पाठवणार आहोत, आज लग्नानंतर पहिल्याच दिवसाला नाही तिचा पान उतारा झाला तर नाव नाही सांगायचो, बाळजाबाई रांगडे पाटील। तिला लय हौस होती ना व रांगडे पाटलांचं नाव मिरवायची, आता बघ म्हणावं रांगडे पाटील होणं कसं आहे ते। त्यावर आता मैनावती मनातल्या मनात म्हणायला लागते, वा 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 मैनावती, वा काय उत्तम थिंगी पेटवल्यास तू, आता फक्त लांबनं उभं राहायचं आणि मजा बघायची। आता ही बाळजा बरोबर त्या पोरगीच्या काट्यात काढती कसं बघायचं फक्त बसून। तर बाळजाबाई ह्या आता गणपतला म्हणत असतात, गणपत भाऊजी फोन द्या की आमचा। गणपत फोन देतो। बाळजाबाई आता त्यांच्या काही ओळखीच्या लोकांना फोन करतात। आता ते लोक बी राजकारणीच असतात। बाळजाबाई त्यासनी म्हणतात, काय हो श्रीपतीराव, तुम्ही आमच्या एकुलत्या एका लेकाच्या लग्नाला नाही आलायसा, असं करणार होय? अव किती बी झालं तरी राजकारणी माणसं आपण, एकमेकाबरोबर मिळून जुळून राहायला हवं की न ग? आणि राजकारण ते राहिलं लांब, पर घरचं नातं बी आहे की, भन मानता ना वा आमसनी, मग आमच्या लेकाच्या लग्नाला मामा मामीनं यायला न ग होतं होय? त्यावर ते सांगतात की आम्ही थोडे कामात व्यस्त होतो त्यामुळे आम्हाला यायला नाही जमलं। त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही जमलं ना व यायला, बरं काय बी हरकत नाही, काल काम होतं तुमचं, मग आज तरी येवा की, का आज बी नाही जमायचं सुनाला आशीर्वाद द्यायला येणं? त्याबरोबर मग आता ती लोक म्हणतात की ठीक आहे, आम्ही येऊन जाऊ घरून। आणि मग आता बाळजाबाईंच्या घरी श्रीपती आणि त्याची बायको आलेली असते। त्याबरोबर आता लगेचच श्रीपती आणि त्याची बायको म्हणतात, आमसनी यायचंच होतं लग्नाला, आता दुष्यंताच्या लग्नाला नाही यायचं मग कुणाच्या यायचं? भन मानलं आहे नवं तर कर्तव्य पूर्ण पार पाडणार। बरं आहेत कुठं भाचे साहेब आमचे, बोलवा की त्यासनी बी, जरा मस्त गाठभेट घालून द्या आमची।
त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला बोलवतात. तर लगेचच आता इकडे ते जे जोडपं आलेलं असतं ते दुष्यंतला बघून खुश होतं. दुष्यंतला ते विचारतात, काय मग दुष्यंत सरकार कसं काय? दुष्यंत म्हणतो, उत्तम. तुम्ही काका काकू? त्यावर ते सांगतात, आम्ही बी ठीक आहोत. अवं काका काकू कुठलं म्हणतायसा? आमासनी मामा मामी म्हणा. तुमची आई भाव मानते आमासनी. काय समजायला नवं ना आता? अवं तुम्हासनी कुठून कळणार नाती गोती? तुम्ही राहणारी शहराकडची माणसं. तुम्हासनी काय कळणार नातं आणि काय कळणार माती? असो. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, नाही तसं अजिबातच नाही आहे. तर लगेचच आता बाळजाबाईंना पटकन श्रीपतीची बायको म्हणते, अवं ताई हे काय हो? नाही म्हणजे दुष्यंत सरकार भेटले, पर सुनबाई कुठं आहेत आपल्या? नाही म्हणजे आता एवढं आलोच आहोत तर दुष्यंतला भेटलो, तसंच जर धाकल्या मालकीनबाईसनी बी भेटलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे तेवढंच येऊन गेल्याचं समाधान हो. नाही गावात चर्चा चालू होती, धाकल्या मालकीनबाई सुंदर आहेत, धाकल्या मालकीनबाई हुशार आहेत, धाकल्या मालकीनबाई अशा आहेत, धाकल्या मालकीनबाई तशा आहेत. बाळजाबाईसने उखाणा घ्यायला लावला धाकल्या मालकीनबाईंनी. म्हणलं बघावं तरी जरा कोण आहेत या धाकल्या मालकीनबाई ते, ज्यांनी आमच्या ननंदबाईसनी उखाणा घ्यायला लावला. काय आज पावतर कुणी सांगितलं आणि तुम्ही केलं असं झालंय बाई? तवा पहिलीच पोर आहे की ही जिच्या सांगण्यावरनं तुम्ही उखाणा घेतलाय. बाळजाबाई म्हणतात, तुमच्यापर्यंत पोचली बाई बातमी. त्यावर लगेचच आता तो माणूस म्हणायला लागतो, का हो तुमची काय अशी इच्छा नव्हती बाई आमच्यापर्यंत बातमी पोचावी म्हणून? त्यावर बाळजाबाई म्हणतात, नाही तसं काही नाही. त्यावर लगेचच आता ती बाई म्हणायला लागते, आता पुरं झालं. तुम्ही पहिलं धाकल्या मालकीनबाईसनी बोलवा बरं. आमासनी बघायची हाय कोण केल्या ती आमच्या राजानं राणी. शेवटी राजाची राणीच. काय बरोबर आहे ना व दुष्यंत आमचं? दुष्यंत काहीच बोलत नाही. तर आता लगेचच ते जे श्रीपतीराव असतात ते म्हणायला लागतात, अरे दुष्यंत लाजू नका आमच्या समोर. तर वरती कृष्णा ही आरशात बघत असते आणि म्हणत असते, कृष्णे अगं कवा काय बोलावं आणि कवा काय, तुला काही कळतं की नाही गं? नशीब दुष्यंत सरकारांनी ऐकलं नाही मगाशी मी बोललेलं. जर त्यांनी ऐकलं असतं तर काय वाटलं असतं त्यासनी? तुला काही कामधंदे आहेत की नाही? चल अशीच आरशात कुठं बोलत उभी राहिल्यास, आवरायला घे. मग कृष्णा आता आवरायला घेते. ते आता शेतावर जाण्यासाठी एक छान सुंदर पातळ अशी साडी नेसते. त्याच्यावरती ती मंगळसूत्र घालते, छोटेसे कानातले घालते, मुहूर्तमणीसुद्धा घालते आणि आता ती विचार करते, चला निघतो. अर नको, साडी खराब होईल की मग माझी अशी गेलो तर. शर्ट घालतो आणि मग कृष्णा आता लगेचच शर्ट घालते आणि म्हणते, चला आता कसा गडी तयार आहे शेताव जाया. इतकी दिवस शेताव गेलो नव्हतो तर मलाच असं वाटत होतं की जणू काय मला कुठंतरी बांधून किंवा डांबून ठेवलं आहे. आता एक डाव शेताव जाऊन आलो का नाही की कसं मोकळं साकळं झाल्यासारखं वाटेल मला. तर आता त्या ठिकाणी भक्ती आलेली असते. भक्ती कृष्णाला ह्या अवतारात बघते आणि म्हणते, अगं ए कृष्णे काय आहे समज आणू यू काय अवतार केलायस तू? अगं ए नवीन लग्न झालंय ना व तुझं, आणि आता तू काय कोल्हापुरी नाही आहेस, रांगडे पाटील आहेस, रांगडे पाटील. कळतंय का तुला तू काय वागायलायस ते? अगं बाई अशी जाणार आहेस वय तू वावरात? ते पहिल्यांदा शर्ट काढ. कृष्णे शर्ट काढ. कृष्णा म्हणते, अगं बघते पण भाव काय झालंय? त्यावर भक्ती म्हणते, अगं दुष्यंत जाजीसनी नाही आवडायचं हे समज, तुला ठावं नाही. अगं ते शहरात वाढलेलं माणूस आहे कायम, तिकडं राहिल्यात ते त्यासनी नाही आवडणार हे समज. त्यात तू रांगडे पाटलांची सून म्हणजे बाळजाबाईंचा बी प्रश्न आलाच की. तू त्यासनी विचारलेस काय वावरात जाण्या अगोदर? मला माहितीच असणार, तू नसशीलच विचारलं. हे बघ तू शर्ट काढ बरं. त्यावर कृष्णा म्हणते, भावा शांत हो पहिल्यांदी आणि काळजी करू नको. म्या दुष्यंत सरकारांना विचारलंय, त्यांनीच सांगितलंय की त्यांनी मला कुणाला बी काय बी विचारायची गरज नाही. मला हवं ते करू शकतो म्या, म्हणूनच जायला निघालोय ना व शेतात. त्यावर भक्ती म्हणते, काय दुष्यंत सरकार तुला असं म्हणाले की तुला कुणाला बी काय बी विचारायची गरज नाही म्हणून? त्यावर कृष्णा म्हणते, व्हय खरंच दुष्यंत सरकार म्हणाले की मला कुणाला काय बी विचारायची गरज नाही. आता हे तर मी माझ्या मनचं सांगत नाही ना व. त्याबरोबर आता इकडे दुष्यंत हा माणसांबरोबर बोलत असतो. तर माणसं म्हणत असतात, अहो बोलवा की धाकल्या मालकीनबाईसनी. त्यावर लगेचच आता इथे भक्तीला सांगितलं जातं, कुठं आहे तुमची बहीण, बोलवा की त्यासनी. त्यावर ती म्हणते, वय कृष्णी येतच असेल खाली. आता कृष्णा ही भक्तीच्या मागोमाग खाली आलेली असते. आता भक्ती आणि कृष्णा ह्या दोघीजणी तिथे आल्यावर कृष्णाला लोक बघतात आणि त्या दोघाही माणसांना धक्काच बसतो. ती दोघंजणं विचारतात, अहो बाळजाबाई ही आहे वय तुमची सून?
अहो काय होई नाही म्हणजे नाकी तोंडी दिसाय पोर बरी हाय, पर कपडं कायचं आणि अवतार ही शोभत्या काय रांगडे पाटलांच्या नावाला. नाही म्हणजे दुष्यंतच्या लग्नाकरिता तुम्ही केवढ्या केवढ्या तालेवार घरंदाज पोरी पाहिल्या होत्या, आठवतायत ना व. आवा आमच्या पोरीचं स्थळ काय वाईट होतं मग ह्या पोरीपेक्षा. आमासनी वाटलं होतं एखादी देखणी रूपवान सुंदर हुसार सुशील पोरगी तुम्ही सून म्हणून आणली असाल सा, पण ही पोर. असं आता श्रीपतीची बायको बोलते तर श्रीपती म्हणत असतो नाही असू द्या, पर शेतावर लाभणारी सून रांगडे पाटलांची. त्यावर कृष्णा मग त्यांना म्हणते माफ करा काका, पर लहान तोंडी मोठा घास घेतो. त्याबरोबर आता ती माणसं कृष्णाला म्हणतात बोल बोल काय बोलायचं असेल ते बोल. काय वाटलं होतं आणि काय निघालं, जाऊ द्या. शेवटी मोठं घर आणि पोकळ वासा म्हणतात ते खरंच. त्याबरोबर आता श्रीपती लगेचच म्हणायला लागतो अहो बोला की तुम्ही बाळजाबाई काय आणलंय ध्यान करून. त्याबरोबर कृष्णा म्हणते माफ करा काका, तुम्ही म्हणालात ते समज बरोबर आहे, मोठं घर पोकळ वासा बिसा ऐकून घेतलं म्या, पण आता म्या काय म्हणतो ते बी तुम्ही एक डाव शांतपणे ऐकून घ्या. काय वाईट आहे जर मी शेतावर काम करायला जातो तर, सांगा की काय वाईट काय आहे ह्याच्यामध्ये. म्या स्वावलंबी आहे. त्यावर लगेचच आता श्रीपती म्हणायला लागतो स्वावलंबी असण्याचा अर्थ असा नसतो या दिसभर जाऊन मातीत राबून या, ते बी गड्यावानी. इतक्या घरंदाजाने तालेवर घराण्याची सून आहे सा तुम्ही, शोभत नाही समधी कामं तुम्हासनी. त्याबरोबर कृष्णा म्हणते काका अहो काम शोभण्यासाठी मुळात करायचंच नसतं, काम गरजेसाठी आणि आनंदासाठी करायचं असतं. लहानपणापासनं म्या ह्या मातीतच आहे, हो मातीतच जन्माला आलोय, मातीतच वाढलोय बी, मातीतच खेळलोय बी आणि आता मरताना बी मातीतच जाणार की. मग कशा पाहिजे त्या मातीशी वैर घ्यायचं, जर आलोय बी तिथूनच आणि जायचं बी तिथंच आहे तर. अव शेतकरी यो हजारो लाखो नाही तर अख्ख्या जगाचा संपूर्ण जातीचा माणसाचाच कशाला हो जनावराचा बी पोशिंदा आहे. मग जर शेतकरी पोशिंदा आहे आपल्या समद्यांचा तर मग शेतकरी म्हणून मिरवताना आपल्याला लाज कशाला वाटायला हवी. आणि पुरुषांनी आजपर्यंत शेती केली, शेतीत नुकसान झालं की शेतकऱ्यानं फाशी लावली, हे बी ऐकलं असलंच. पर एखाद्या शेतकऱ्याच्या बायकोनं फाशी लावून घेतली त्याच्या मागोमाग, हे ऐकलं नसशील ना व कधी. का? कारण बाई ही पुरुषापेक्षा खमकी असत्या, मग ती शेताची गोष्ट असो किंवा कुठली बी गोष्ट असो. जर बाई प्रत्येक गोष्टीत पुढे जाऊ शकती तर शेतीत का नाही जाऊ शकत. का वाटतं तुम्हासनी बाई करू शकत नाही म्हणून शेती. बाई कशातच कमी नाही, कशातच मागं नाही. आणि जेव्हा प्रश्न तिच्या कुटुंबाचा तिच्या घरातल्यांचा असतो ना व, तेव्हा तर ती कधीच मागं हटत नाही. मी आहे की रांगडे पाटलांची सून आणि रांगडे पाटलांची सून असण्याचं मी समद कर्तव्य पार पाडीन. माझं कर्तव्य, माझी माणसं, माझी नाती हे समद मी जपीन. पर ह्यामध्ये मी माझं काम करायला न गं, ह्यो असा प्रश्न कुठं बी येत नाही. पटायला नवं तुम्हासनी मला जे म्हणायचं आहे ते. त्याबरोबर आता दुष्यंतसुद्धा कृष्णाची बाजू घेतो आणि म्हणतो ती जे बोलते ते बरोबर आहे आणि ती माझी बायको आहे, मी कैदी नाही आहे माझी, तर मी तिला मला हवं ते करायला लावू. नवरा आहे मी. एखाद्या ठिकाणी जर माझी बायको अडखळत असेल, तिचा गोंधळ होत असेल तर तिला समजावून सांगणं, मदत करणं माझा अधिकार आहे. पण तू हे नको करू, तू तेच कर, तू असं नको करू, तू तसंच कर, हे नाही सांगू शकत मी तिला, कारण माझी बायको स्वतंत्र आहे. समजतंय ना. त्याबरोबर आता त्या काकांना त्यांची चूक कळते आणि ते कृष्णाला म्हणतात खरंच मालकीनबाई झाक आहेत असं गावातली लोक का म्हणत होती ते कळलं आमासनी. आणि दुष्यंत सरकार तुम्हासनी ह्या पोरीपेक्षा चांगली पोर दुसरीकडं कुठं बी घावली नसती. लाखात नाही करोडात एक जोड आहे दुष्यंत सरकार आणि धाकल्या मालकीनबाईंचा काय. त्याबरोबर आता बाळजाबाईंनी कृष्णाला अडकवण्यासाठी जो काही प्लॅन रचलेला असतो त्यामध्ये बाळजाबाई स्वतःच अडकलेले असतात आणि कृष्णाचा मात्र सगळ्या लोकांनी पुन्हा एकदा उदो केलेलं असतो. कृष्णाचं कौतुक झालेलं असतं आणि बाळजाबाईंना हे सगळं बघून मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. तर आता हे सगळं बघून दुष्यंतच्या वडिलांना मात्र खूपच जास्त आनंद होतो आणि ते सुद्धा म्हणतात मग हायच आमची सून, लाखात एक, लाखात नाही करोडात एक आहे, 52 कशी सोनं आहे आमची कृष्णा.
तर हे ऐकून तर आता आणखीनच जास्त राग आलेला असतो बाळजाबाईंना. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.